हॅलो फ्रेंड्स, सध्या परीक्षा हा विषय फारच चर्चेचा आहे. एका विद्यार्थिनीने परीक्षेविषयी खूप सुंदर मत मांडलं. ती म्हणाली, आमच्या मॅडम आमच्यासमोर प्रश्नपत्रिका तयार करायच्या, तरी देखील ती प्रश्नपत्रिका कधी फुटली नाही, तो पेपर कधी लीक झाला नाही. पण आज मात्र एवढ्या मोठमोठ्या परीक्षांचे पेपर्स लीक होतात, यावरून काय समजायचे असा प्रश्न ती व्यवस्थेला विचारू शकली, ते केवळ शिक्षणामुळे. चला तर मग मुलांनो, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात असू द्या. आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी प्रथम घटक चाचणी पेपर सोडवणार आहोत. त्यातला प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. महाराष्ट्राचे गौरवगीत म्हणजेच राज्यगीत कोणते? उत्तर, जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे गौरवगीत आहे. पुढचा प्रश्न आहे, साखर शाळा कोणत्या मुलांसाठी असते? उत्तर, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा असते. हरिणी कोठे बागडत आहेत? उत्तर, हरिणी कुरणात बागडत आहेत. स्वप्नविक्या माणसाचे स्वप्न कोणते होते? उत्तर, आपले अनुभव व ज्ञान इतरांना सांगून आनंद द्यावा हे स्वप्नविक्या माणसाचे स्वप्न होते. श्रावण मास या कवितेचे कवी कोण? उत्तर, बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे श्रावण मास या कवितेचे कवी आहेत. पुढचा प्रश्न बघूया. ब, खालील आकृती पूर्ण करा. स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू. आता स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठोड्यात कोणकोणत्या वस्तू होत्या त्या लिहायच्या आहेत. काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारी, खोबरे इत्यादी वस्तू होत्या. तुम्हाला 4 विचारल्या तर 4 लिहायच्या आहेत त्यापैकी कुठल्याही. मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनविली ते घटक. दगड, माती, चामडे, लोखंड, तांबे, जस्त, स्टेनलेस स्टील वगैरे अशा बरेच घटक येतात. तर तुम्ही 4 विचारले तर 4 लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. थोडक्यात उत्तरे लिहा. थोडक्यात उत्तरे लिहा हाच प्रश्न 2-3 वाक्यात उत्तरे लिहा असाही विचारण्यात येत असतो. प्रश्न त्यातला पाहूया. मीराने वसंताला तमसोमा ज्योतिर्गमयचा सांगितलेला अर्थ. उत्तर, तम म्हणजे अंधार, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे, प्रकाशाकडे जाणे असा अर्थ मीराने वसंताला सांगितला. तिने त्याच्या पुढचा अर्थ सांगितला की जसे तुला संस्कृत वाक्य वाचता न येणे म्हणजे अंधार म्हणजेच अज्ञान, तू पुढच्या वर्गात जाऊन शिकणे म्हणजे उजेड, प्रकाश म्हणजेच ज्ञान मिळविणे होय. पुढचा प्रश्न आहे. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. या ओळींचा भाव स्पष्ट करा. उत्तर, श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. आपल्या आजूबाजूला सर्वत्र हिरवळ पाहून मन उल्लसित होऊन जात असते. क्षणात पाऊस येतो आणि जातो, जणू काही ऊन पावसाचा लपंडाव चालू आहे असे आपल्याला वाटत असते. पुढचा प्रश्न आहे. भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर, अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे, कारण मानवाला भूक लागल्यावर अन्नाची गरज भासत असते आणि ते अन्न शिजविण्यासाठी, साठविण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली. स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत आहे. जिथे जिथे मानवी समाज आहे तिथे तिथे भांडी असणारच. म्हणूनच मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. म्हणूनच भांडी मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. पुढचा ब प्रश्न, खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. बला कमाला टिंबटिंब टिंबटिंब एकमते. उत्तर, बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते, उतरुनी येती अवनी वरती ग्रह गोलची की एकमते. अशी पूर्ण ओळ तुम्ही लिहायची आहे. पुढचा प्रश्न बघूया. भाषाभ्यास व व्याकरण. खालील शब्दांचे प्रत्येकी 2 अर्थ लिहा. कर, कर म्हणजे हात,
आणि दुसरा करचा अर्थ होतो सारा म्हणजेच टॅक्स. यातलं दुसरं आहे वात. वात म्हणजे ज्योत आणि वारा, दुसरा अर्थ दिव्याची ज्योत आणि वारा. पुढचं आहे उत्तर. प्रश्नाचं उत्तर लिहितो आपण, ते उत्तर, आणि दुसरं एक उत्तर दिशा. आता पुढचा प्रश्न बघूया. खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय शोधून लिहा. पहिलं दिलं आहे चोहीकडे हिरवळ दाटली आहे. या वाक्यात तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय शोधायचं आहे, तर ते आहे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे. यात उत्तर आहे क्षणात. क्षणात हे काय क्रियाविशेषण अव्यय. पुढचा प्रश्न आहे कंसात दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा. कंसात तुम्हाला शब्द दिलेले आहेत तिथे, दररोज, सावकाश, सतत, पूर्ण, झटकन, परवा, वर, जरा. आता यात तुम्हाला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय शोधून लिहायचे. त्यातली स्थलकालवाचक क्रियाविशेषण अव्यय लिहायचे, संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आणि रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर दररोज, परवा, सतत ही कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. तिथे, वर स्थलकालवाचक क्रियाविशेषण, संख्यावाचक पूर्ण, जरा आणि रीतिवाचक सावकाश, झटकन. अशा पद्धतीने तुम्ही रकान्यात लिहायचं आहे. पुढचा आहे समानार्थी शब्द लिहा. मुख, वदन, मती, बुद्धी, आठवण, स्मरण, मेघ, जलद. पुढचा आहे विरुद्धार्थी शब्द लिहा. लवकर, उशिरा, मंजूळ, कर्कश, हर्ष, दुःख, अस्थिर, स्थिर. इथे मी तुम्हाला 4 लिहून दिलेत. परीक्षेत तुम्हाला 2च विचारण्यात येत असतात, 2च दिलेली असतात बऱ्याच वेळा. पुढचा आहे खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. 2 गुणांसाठी आहे. माघारी फिरणे म्हणजे परत जाणे. भारतीय जवानांचा बेछूट मारा पाहून शत्रूचे सैन्य माघारी फिरले. पुढचं आहे तल्लीन होणे. तल्लीन होणे म्हणजे गुंग होणे. कीर्तन ऐकताना गावकरी तल्लीन झाले होते. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. मुलांनो, प्रत्येक शाळेचा पेपर हा वेगवेगळा असतो. त्यामुळे काही शाळांमध्ये गाळलेल्या जागा भरा याऐवजी जोड्या लावा असा प्रश्न विचारण्यात असतो. तर व्याकरणामध्ये एकवचन, अनेकवचन, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी लिहा किंवा इतर व्याकरणावर आधारित प्रश्न विचारण्यात येत असतात. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका सोडून हवी आहे ते मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहण्याकरिता डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकतात. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.